तर पक्ष स्थापन केल्यानंतर काहीतरी हेतू लागतो, त्याला दिशा लागते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती। त्यांच्या या विधानावरून आता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। जनतेनेच ठाकरेंची दुर्दशा केली असून लोकभावनेची दिशा त्यांना कळली नाही असं शिंदे म्हणाले। पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये। आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे बरोबर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ लागतो। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेला, ती शिवसेना एकच मानतो। आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का? आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा? जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा? जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत, आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे। लोकभावनेची दिशा लोकांना वेळेच कळली असती, वारं कळलं असतं तर त्यांची ही दशा झाली नसती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नार्वेकरांच्या अभिनंदन प्रस्तावावरती बोलताना विरोधकांना टोला लगावला। करेक्ट कार्यक्रम तुमचा झालाय, तुम्हाला जनतेनं नाकारलंय, हे कधी स्वीकारणार असा टोला अजित पवारांनी लगावला। तर विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला। उगाच शपथ घालण्यावरती बहिष्कार टाकला, कारण विरोधी पक्षातल्या आमदारांनी शपथविधीवरती बहिष्कार घातलेला होता, कारणाशिवाय स्टंटबाजी करण्यात आली असं अजित पवार म्हणाले। मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झाला हे बघा असं अजित पवार आज विधानसभेत विरोधकांना उद्देशून म्हणाले। तर महाराष्ट्र विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने ही केवळ औपचारिकता आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाली आणि महायुतीत भाजपने 132 जागा जिंकल्यात। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 57, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्यात। विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाली आणि आता बहुमत सिद्ध केलं जाईल। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर नवीन महायुती विश्वासदर्शक ठराव मांडेल आणि दुपारी 4 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील। राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 280 उमेदवारांनी शनिवारी आणि रविवारी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या सर्व आमदारांना पदाची शपथ दिली। 288 आमदारांपैकी केवळ 8 जणांचा शपथविधी बाकी होता, तर आज 6 आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई, मनोज जामसुटकर यांनी आमदारकीची शपथ घेतली। तर मनोज जामसुटकर यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते शपथविधीसाठी येऊ न शकल्याची माहिती आहे। तर वरुण सरदेसाई हे परदेशात गेल्याची चर्चा होती, त्यामुळे 2 आमदारांचा शपथविधी झाला नाही। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला कोणती महत्त्वाची खाती मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। यातच आता शिवसेनेला महसूल खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भाजपकडील 2 महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळणार असल्याचं बोललं जात आहे। मंत्रिमंडळ विस्तारात समतोल राखण्यासाठी आणि मित्रपक्षांचा मान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान खाते वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळ विस्तारात अडचण येत होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, त्यामुळे आता ही अडचण दूर झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। यातच आता शिवसेनेला कोणती महत्त्वाची खाती मिळणार हे देखील पाहावं लागेल। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यास राज्यातील नेत्यांना कर्नाटक सरकारनं बंदी घातली। कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक कोगनोळी टोलनाक्यावरती दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बंदी घालण्यात आली आहे, तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोल्हापुरातील शिवसैनिकांना
सीमा भागातच पोलिसांनी अडवलं होतं. पुढची बातमी बघूयात. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलंय. धर्मवीर संभाजी चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी जात असताना या नेत्यांना पोलिसांनी रोखलं. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या सोबतच RM चौगुले यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. सीमा भागाच्या प्रश्नावरनं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला. एकनाथ शिंदेंकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती, मात्र त्यांना कधी बेळगावच्या जनतेकडे त्यांनी पाहिलं नाही. उलट अटक होईल या भीतीनं शिंदे बेळगावला गेलेच नाहीत असं म्हणत राऊतांनी शिंदेंवरती तोफ डागली. तर राऊतांच्या या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही. याचं कारण असं आहे, आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत. आता काँग्रेसचं राज्य आहे ही पळवाट नाही. राज्य कोणाचे असू द्या, प्रश्न तोच आहे. हे बघा, एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 1.25 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल. त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी काय माहीत असणार आहे. हे नगदा आलेलं हे बावलं काही सांगत असेल तर त्याच्यावर आमचा काही बोलण्याचा निश्चितपणे आम्हाला काही बोलावं असं वाटत नाही. यानंतर थेट जाऊयात विधिमंडळात. अदिती तटकरे बोलतायत. अशा संदर्भातला नियमही नाही आहे. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात. आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं. म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील. एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात, टीका टिप्पणी करताना बघतायत की आता निवडणुका झाल्यात, आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील, अशा संदर्भातले आरोपही होतात. एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली. ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली. स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल. आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची एक खोटी घोषणा करण्यात आली. महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या. त्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही, आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही. थँक्यू. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरे बोलत होत्या. अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. लाडकी बहीण योजनेवरनं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सध्या 1500 रुपये दिले जात आहेत. तक्रार आली तर मग चौकशी करू असं त्या म्हणाल्या.